हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आज माझ्या ब्लॉगिंगचा आहे 3rd डे आणि तुम्ही मागची ब्लॉग बघितलीच असेल. तुम्हाला आवडली की नाही ते कमेंट करून सांगा आणि मी काय इम्प्रूव्ह करू त्याच्यामध्ये तेही सांगा. आज आमच्या इथं खूप थंडी आणि खूप फॉगी आहे. चला बघूया. हे बघा असं किती फॉग आहे. ह्या थंडीमध्ये तुम्हाला काय खायला आवडतं ते नक्की कमेंट करून सांगा. मला तर अशा ह्याच्यामध्ये ना फ्रीजमध्ये ना भरपूर आईस झाला होता, म्हणून मी पहिलेच ना बटन प्रेस करून ठेवलं होतं की आईस जाण्यासाठी. अर्धा तर पाण्यामुळे निघून गेलं, अर्धा असं काढून टाकले. पण फ्रीजमध्ये जास्त आईस कधी पण झालं तर काढून टाकायचं. जास्त आईस असणं हे खूप डेंजरस असतं फ्रीजसाठी. एकतर फ्रीज आपल्याला वॉलपासून कमीत कमी 5-10 डिस्टन्सवर त्याला उभं करायचं, म्हणजे पुढे करून उभं करायचं असतं त्याला. आणि फ्रीज नेहमी तर क्लीन ठेवा आणि त्याच्यामध्ये आईस म्हणजे एकदम हे नाही की एवढी जास्त जास्त लेयर्स झाले आहेत आईसचे, ते नाही झाले पाहिजे. कारण का तर आय थिंक त्याच्यामुळे ना जे फ्रीज बस्ट होतात तो पण एक मेन कारण असतं त्याच्यामागे. एवढा ओस आहे. सकाळ सकाळ हे बर्फ जे असतं ना ते आपल्या फेसला असं लावायचं असतं आईस. कारण का त्याच्याने आपले सगळे पोर्स ओपन होतात आणि आपली स्किन इव्हन टोन होते. आणि काही तुम्ही मेकअप करत असाल काय असाल त्याच्या आधी ना एक आईस क्यूब अप्लाय करा. थंडी असेल, गरमी असेल, पाऊस असेल, आईस क्यूब नेहमी आपल्या फेसवर अप्लाय करा. अदरवाईज बिफोर द मेकअप पण तुम्ही अप्लाय करू शकतात आणि स्किन खूप मस्त होते. अगर तुम्हाला हे असं जमत नसेल आईस क्यूब खूप थंड तर तुम्ही हे असं एक आईस पॅक असं हे भेटतं असं, आणि ह्याच्यामध्ये वरून पाणी टाकायचं असतं. असं बंद करायचं, लीड फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. आईस ऑटोमॅटिकली फॉर्म होतं. हे मिशोवर तुम्हाला 150, 100 जेव्हा ऑफर्स असतात ते तर तुम्हाला 98, 70पर्यंत इझिली भेटून जाईल. तर हे आईस अप्लाय करा स्किनवर. हे बघा, मी सांगत नाही की तुमची एकदम ग्लास स्किन होऊन जाईल असं होईल तसं, पण जी तुमची स्किन आहे ना ती खूप छान होईल. आणि त्याच्यानंतर एक मी आता असं सांगणार की ज्याने ग्लास स्किन फॉर्म होते, म्हणजे खूप खूप छान दिसते तुमची स्किन. ते तुम्हाला मी ह्याच्यानंतर काय करायचं ते रात्रभर ते रात्रीचं नाईट क्रीमसारखं एक अप्लाय करायचं आहे फेसवर. आणि तुम्ही सकाळी उठून बघाल ना खरंच तुमची स्किन ना खूप मस्त झालेली असेल. ते पुढे येणारी व्हिडिओमध्ये मी सांगणार. सो व्हिडिओ पूर्ण बघा. आता तुम्ही स्किन बघू शकता कशी आहे, प्लम्पी आहे. आणि आपली इंडियन स्किन टोन ना गरज नाही की आपल्याला कोरियन पाहिजे. जी आपली स्किन आहे ना तीच आपली स्किन इम्प्रूव्ह करायची आहे. बघा आहे ना क्लिअर आहे, हेल्दी. त्याच्यासाठी आपल्याला करावं जास्त काही लागत नाही. फक्त 2-3 स्टेप्स आहे जी प्रॉपरली फॉलो करायच्या आणि आपल्याला अशी स्किन भेटू शकते. आयचा फॉग बघा, 10 वाजलेत तरी एवढा फॉग आहे आमच्या इथे. आसामला एवढा फॉग आहे. कोण बोलेल 10 वाजलेत. परत हाय गाय, गुड मॉर्निंग. आजचा ब्लॉग मी जरा उशिरा चालू केला आहे कारण का आज आमची इथं खूप थंडी आहे, खूप. नाही, आज सोनूला स्कूलला घेऊन येते. काल तुम्ही तिचा स्कूल मिस केला होता बघायचं, आज तुम्हाला तिचा स्कूल दाखवते मी. हे बघा, तरी धावत जायचं आहे, धावत. सोनू लुक आहे. हाय सोनू, बाय. हे आहे तन्वीचं स्कूल.
हे असं आहे तन्वीचं स्कूल.